everyone. Today we are going to discuss about our next method from the performance of medium transmission line is end condenser method. Last lecture मध्ये आपण बघितलेलं आहे medium transmission line, the line which has the length up to 150, length range 150 किलोमीटर असेल आणि जर व्होल्टेजची रेंज जी आहे ती अबव 100 kV असेल, the line will be considered as a if the length of the transmission line is between 50 to 150 km, then the line will be considered as medium transmission line, and if the voltage range is between 20 to 100 kV, then the transmission line will be considered as medium transmission lines. Means तर आपण लास्ट मेथड्समध्ये जे बघितलं आहे की मीडियम ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स जो आहे तो आपल्याला चेक करण्यासाठी किंवा सेंडिंग एंडचं व्होल्टेज, रिसिविंग एंडचं व्होल्टेज किंवा जे ट्रान्समिशन लाईनचे अदर पॅरामीटर्स आहेत ते फाइंड आउट करण्यासाठीच्या ज्या मेथड्स आहेत 3 मेथड्स आहेत. ओके, तर त्या 3 मेथड्स कोणकोणत्या आहेत तर मीडियम ट्रान्समिशन लाईनसाठी नॉमिनल टी मेथड, नॉमिनल पाय मेथड अँड एंड कंडेन्सर मेथड. तर नॉमिनल टी मेथडमध्ये काय बघितलं आपण लास्ट लेक्चरला, तर जो ट्रान्समिशन लाईनचा कॅपॅसिटन्स जो आहे तो आपण ट्रान्समिशन लाईनच्या मीडियमला कनेक्ट केलेला आहे आणि जो आपण पाय मेथड आहे त्यामध्ये जो कॅपॅसिटन्स आहे ट्रान्समिशन लाईनचा तो इक्वली डिवाइड केलेला आहे टू दी साइड ऑफ लेफ्ट साइड अँड राईट साईडला इक्वली डिवाइड केलेला आहे कॅपॅसिटन्स, दॅट इज C/2. and this is our last method, that is end condenser method. End condenser method end condenser method. एंड कंडेन्सर मीन्स नावामध्येच आहे की एंड साईडला ट्रान्समिशन लाईनच्या एंडला आपण कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे. दॅट्स वाय दिस मेथड इज कॉल्ड ऑर टर्म्ड ॲज एंड कंडेन्सर मेथड. तर ही जी आहे तो ट्रान्समिशन लाईनचा रेजिस्टन्स आहे, इंडक्टन्स आहे आणि कॅपॅसिटन्स आहे. तर ट्रान्समिशन लाईनची जी एंडची लाईन आहे दॅट विल बी C. दिस इज द रेजिस्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. XL दिस दी reactance of transmission line. VS is the sending end voltage, VR is the receiving end voltage. यामधून ह्या ब्रांचमधून जाणारा करंट आहे दॅट इज IC, चार्जिंग करंट आहे तो ट्रान्समिशन लाईनचा चार्जिंग करंट. तर आता आपल्याला पॅरामीटर्स जे आहेत फाइंड आउट करायचे आहेत आणि त्याची फेजर डायग्राम बनवायची आहे. तर VS दिस इज दी सेंडिंग एंड current, IS is the sending end current and this is the load of the transmission line. तर R, XL and C resistance of transmission line, XL is the inductance of transmission line and C is the capacitance of transmission line. These are the 3 parameters of transmission line. Then cos of phi r is the रिसिविंग एंडचा पॉवर फॅक्टर आहे. कॉस ऑफ फाय एस इज दी सेंडिंग एंडचा पॉवर फॅक्टर आहे. देन दिस IS इज दी सेंडिंग एंड करंट अँड दी IR दॅट इज फ्लोईंग थ्रू दिस ब्रांच. IR इज दी रिसिविंग एंड करंट. तर आपण फेजर डायग्राम ड्रॉ करणार आहे. फेजर डायग्रामसाठी आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे ती, जर आपल्याला फेजर डायग्राम काढायची असेल तर फर्स्टला आपण वी टेक VR ॲज दी रेफरन्स. रिसिविंग एंडचं व्होल्टेज जे आहे ते आपण ॲज अ रेफरन्स म्हणून कन्सिडर करणार आहे. दिस इज दी ब्रांच ऑफ VR. ओके, रिसिविंग एंड व्होल्टेज जे आहे ते ॲज अ रेफरन्स म्हणून आपण घेतलेला आहे. देन सेंडिंग एंड करंट IS इज दी
त्यानंतर आपण सर्किट डायग्राममध्ये बघितलं आहे, जो काही सेंडिंग एंडचा करंट आहे रिसिविंग एंडचं जे व्होल्टेज आहे त्याला लॅग करतो. दिस इज दी IS, दॅट इज दी सेंडिंग एंड करंट. ओके. आणि जो काही रिसिविंग एंडचा जो करंट आहे IR, तो सुद्धा लॅग करतोय VRला. दिस इज दी IR. देन आपण जो काही ICचा जो करंट आहे मीन्स कॅपॅसिटिव्ह करंट, तो जो आहे तो VRला लीड करतोय मीन्स IC. This is the IR, this is the IC, and this branch is IS, IR and IC. Then we need to calculate IS. IS जर आपल्याला काढायचं असेल तर IS हे इज इक्वल्स टू IR प्लस IC. ओके. देन आपण काय बघितलं तर आपल्याला रेजिस्टिव्ह ड्रॉप, ट्रान्समिशन लाईनमधला रेजिस्टिव्ह ड्रॉप जो आहे तो आपण या IRची ही काही IR ड्रॉपच्या इन फेजला आपण एक लाईन काढतो. दिस इज दी रेजिस्टिव्ह ड्रॉप ऑफ ट्रान्समिशन लाईन. दिस इज दी IR. देन ह्या रेजिस्टिव्हच्या ड्रॉपला ही जी आहे ती इंडक्टिव्ह ड्रॉप जो आहे तो पॅरलली 90 डिग्री पॅरलल इंडक्टिव्ह ड्रॉप आहे तो कनेक्ट केलेला आहे. दॅट विल बी IXL. आणि ह्यांची जी वेक्टर ॲडिशन आहे दॅट इज IZ. तर आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेज कसं भेटणार आहे तर हा O2 हा जो रिॲक्टिव्ह ड्रॉप आहे त्याचा एंड यांची समेशन करून आपल्याला सेंडिंग एंडचं व्होल्टेज भेटणार आहे. दिस इज दी VS. ओके. सो अँगल जो आहे सेंडिंग एंड करंट आणि सेंडिंग एंड व्होल्टेज त्यामधला जो अँगल आहे कॉस ऑफ फाय एस जो आहे सेंडिंग एंडचं व्होल्टेज, हे जे सेंडिंग एंडचं व्होल्टेज आणि सेंडिंग एंडचा करंट या दोघांचं मधला जो अँगल आहे दॅट इज कॉस ऑफ फाय एस. तर बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत ही सर्किट डायग्रॅम जी रेजिस्टन्स, इंडक्टन्स अँड पॅरामीटर्स जे दाखवलेले आहेत ते देन वेक्टर डायग्राममध्ये काय तर जो काही आपला रिसिविंग एंडचं व्होल्टेज आहे ते आपण रेफरन्स म्हणून कन्सिडर केलं. रिसिविंग एंडचा जो करंट आहे IR लॅगिंग टू दी रेफरन्स व्होल्टेज VR. देन द सेंडिंग एंड करंट ऑल्सो लॅगिंग टू दी VR and the capacitive current is leading to the VR. So that's why it is shown in leading side. Then this is the resistive drop which is parallel to the sending end current IS. This is the resistive drop with the which is in phase with the receiving end voltage. Receiving end voltageच्या in phase मध्ये जो आहे तो रेजिस्टिव्ह ड्रॉप शोन केलेला आहे. ह्या रेजिस्टिव्ह ड्रॉपच्या पॅरलली आपण इंडक्टिव्ह ड्रॉप जो आहे तो शो केलेला आहे. 90 डिग्री इंडक्टिव्ह ड्रॉप आहे. या दोघांची जी ॲडिशन आहे वेक्टर ॲडिशन दॅट इज IR प्लस IXL. दिस इज द इम्पिडन्स. सो दिस branch will be considered as IZ. And then after joining this point and the end of the reactive drop, we will get the sending end voltage VS. In this way we got the parameters sending end voltage VS, the sending end current IS. Sending end current IS is the summation of IR, that is the IR and IC. This is the summation of current through resistance and current through capacitor is the
sending end current. Then again this formula, percentage efficiency output upon इनपुट. आउटपुट पॉवर जे आउटपुट काय येणार आहे ट्रान्समिशन लाईनचं, पी आर मीन्स द रिसिविंग इन पॉवर, जेवढी काही पॉवर रिसीव्ह झालेली आहे डिवायडेड बाय सेंडिंग इन पॉवर, जी काही पॉवर आपण सेंड केलेली आहे. द रेशो ऑफ रिसिविंग इन पॉवर टू दी सेंडिंग इन पॉवर इज दी इफिशियन्सी. आणि पॉवरचा फॉर्म्युला व्ही आर आय आर कॉस ऑफ फाय आर डिवायडेड बाय व्ही एस आय एस कॉस ऑफ फाय एस. पर्सेंटेजमध्ये आहे, दॅट्स वाय इट इज मल्टिप्लाइड बाय 100. This is the formula for percentage efficiency of the transmission line. Then percentage regulation मध्ये काय, तर रेग्युलेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. रेग्युलेशन जे आहे ते विथ रिस्पेक्ट टू रिसिविंग एंड व्होल्टेज, पर्सेंटेज रेग्युलेशन इज इक्वल्स टू, आपण काय, सेंडिंग एंड व्होल्टेज मायनस रिसिविंग एंड व्होल्टेज डिवायडेड बाय रिसिविंग एंड व्होल्टेज. द रेग्युलेशन जे आहे ते विथ रिस्पेक्ट टू रिसिविंग एंड व्होल्टेजला आपण कन्सिडर करतो. पर्सेंटेजमध्ये आहे ड्यू टू मल्टिप्लाय बाय 100. दिस इज द फॉर्म्युला फॉर पर्सेंटेज रेग्युलेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन. ओके, तर आपण नंतर मीडियम ट्रान्समिशन लाईनचं यावरचं आपण एक्झाम्पल एक बघणार आहे, एंड कंडेन्सर मेथडचं. ओके, एक्झाम्पलमध्ये काय शो केलेलं आहे, ए मीडियम सिंगल फेज ट्रान्समिशन लाईन 100 किलोमीटर लॉंग हॅज द फॉलोइंग कॉन्स्टंट. ट्रान्समिशन लाईनची लेंथ जी आहे ती मीडियम ट्रान्समिशन लाईन, इट शोज दॅट मीडियम ट्रान्समिशन लाईन मीन्स जी लेंथवरून आपण ओळखू शकतो की ही जी ट्रान्समिशन लाईन आहे ती 100 किलोमीटरची आहे. ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर्स कोणकोणते दिलेले आहेत, रेजिस्टन्स दिला आहे 0.25, रिॲक्टन्स दिला आहे 1 किलोमीटरसाठी 0.8 ओहम, ससेप्टन्स फॉर 1 किलोमीटर 14 × 10⁻⁻6 सिमेन्स. देन रिसिविंग एंडचं व्होल्टेज 66 kV, दॅट इज 66,000 voltage. Assume that total capacitance of line is located at receiving end alone. ह्या स्टेटमेंटवरून आपल्याला कळतं की हे जे एक्झाम्पल आहे ते एंड कंडेन्सर मेथडचं आहे. बिकॉज द कॅपॅसिटन्स ऑफ लाईन इज लोकेटेड ॲट द रिसिविंग एंड अलोन मीन्स फक्त रिसिविंग एंडलाच आपण कॅपॅसिटर कनेक्ट केलेलं आहे. यावरून आपल्याला हे आयडेंटिफाय होतं की हे जे एक्झाम्पल आहे ते एंड कंडेन्सर मेथडचे कॅल्क्युलेशन्स म्हणजे त्याचे फॉर्म्युले यूज करून आपल्याला सॉल्व करायचं आहे. देन द लाईन इज डिलिव्हरिंग 15,000 किलोवॅट ॲट पॉवर फॅक्टर ऑफ 0.8 मीन्स लाईनवरचा जो काही लोड आहे तो 15,000 किलोवॅटपर्यंतचा आहे. तर टोटल रेजिस्टन्स आपण ट्रान्समिशन लाईन्सचा काढत असताना दिलेला गिवन रेजिस्टन्स इंटू जी काही आपली ट्रान्समिशनची लेंथ आहे 0.25 × 100 दॅट विल बी 25 ओहम. देन टोटल रिॲक्टन्स ऑफ द ट्रान्समिशन लाईन गिवन आहे, रिॲक्टन्स ऑफ सिंगल फेज लाईनचा रिॲक्टन्स 0.8 इंटू द लेंथ ऑफ दॅट ट्रान्समिशन लाईन मल्टिप्लाय केलेले आहे. देन द टोटल रिॲक्टन्स इज 80 ओहम. Then total susceptance is given in the example 14 × 10⁻⁶ into the length of the transmission line. So after the calculation we get 14 × 10⁴ Siemens. This is the susceptance of that transmission line. Receiving end voltage given आहे. तर आपण पॉवरचा फॉर्म्युला यूज करून लोड करंट फाइंड आउट करणार आहे. P VI cos phi I is equals to P V cos phi. तर पॉवर जी आहे ती आपली काय आहे,
पॉवर आपल्याला दिली आहे 15 किलोवॅट. 15 किलोवॅट ॲज अ किलोवॅट मीन्स 10⁻³ 15,000 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय व्होल्टेज किती आहे 66 kV. दॅट इज 66 इंटू 10⁻³ इंटू cos 5.8 इज दी पॉवर फॅक्टर. यांचं कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याला जो काही लाईनचा करंट भेटणार आहे, सॉरी लोडचा करंट भेटणार आहे आय आर इज दी 284 ॲम्पियर. ह्यांचं कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला करंट जो आहे तो 284 ॲम्पियर भेटणार आहे. आफ्टर दॅट द cos 5R इज गिवन. cos 5R आपल्याला cos 5R जे आहे ते मीन्स पॉवर फॅक्टर जो आहे तो आपल्याला 0.8 दिलेला आहे. तर आपण कसं कॉस इनवर्स ऑफ 0.8 हे काढल्यानंतर आपल्याला अँगल भेटतो. त्या पर्टिक्युलर साइन ऑफ केल्यानंतर जो काही आपला साइन आहे तो 0.6 भेटतो. कॉस इनवर्स ऑफ 0.8 इज दी भेटतो. देन साइन ऑफ इज 0.6. हे कॅल्क्युलेशन जे असतात ते फिक्सच असतात बिकॉज 0.8 पॉवर फॅक्टर प्रत्येक एक्झाम्पलमध्ये दिलेला असतो. त्यामुळं साइन जे आहे ते आपण डिरेक्टली काढू शकतो. मीन्स 0.8 पॉवर फॅक्टर cos 5 असेल तर साइन काय येणार 0.6. बट अगेन दुसऱ्या व्हॅल्यूज असेल तर त्या कशा काढायच्या हे सांगितलेलं आहे की कॉस इनवर्स ऑफ दॅट तो अँगल साइन ऑफ काढला. साइन ऑफ आणि ती ची व्हॅल्यू साइन ऑफ मध्ये घालायची. नंतर जे काही आन्सर असेल दॅट इज साइन ऑफ ओके. देन ही जी आहे ती डायग्रॅम सर्किटरी डायग्रॅम आहे यामध्ये दाखवलेलं आहे. तर कॅपॅसिटिव्ह करंट जे आहे IC इज इक्वल्स टू JY इंटू VR. पर्टिक्युलर व्हॅल्यूज फक्त प्लेस केल्यानंतर आपल्याला आन्सर्स भेटतात. देन सेंडिंग एंड करंट आता आपण इथं बघायचं आहे. सेंडिंग एंड करंट दिस इज दी सेंडिंग एंड करंट IS इज इक्वल्स टू काय येणार IR प्लस IC. इथं इक्वेशन्स IR प्लस IC. रिसिविंग एंडचा करंट आणि हे जी व्हॅल्यू आलेली आहे त्याचं रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आलेले आहेत. तर 227 मायनस हे जे आहे ते मायनस 170 मायनस 92 केल्यानंतर 78 आपल्याला भेटणार सेंडिंग एंड करंट. तर आता मॅग्निट्यूड ऑफ सेंडिंग एंड करंटचं काढण्यासाठी जे आहे आपण हा काही रेक्टँग्युलर फॉर्म आहे त्याचा आपण स्क्वेअर रूट घेणार आहे. R² प्लस XLचा स्क्वेअर. दिस इज दी मॅग्निट्यूड ऑफ सेंडिंग एंड करंट. देन व्होल्टेज ड्रॉप इज IS इंटू ब्रॅकेटमध्ये R प्लस JXL. Z इज दी दिस Z. सो IS R प्लस this R plus JXL. Then voltage drop 227 minus J78. पर्टिक्युलर व्हॅल्यूज पुटअप केलेल्या आहेत. रेजिस्टन्सची व्हॅल्यू 25 प्लस रिॲक्टन्सची जी व्हॅल्यू आहे 80. यानंतर याचं जे आन्सर्स आलेलं आहे 11,915 प्लस J16,210. हा व्होल्टेज ड्रॉप भेटलेला आहे. व्होल्टेज ड्रॉप नंतर काय सेंडिंग एंड व्होल्टेज VS. हे जे VS आहे VS इज दी समेशन ऑफ रिसिविंग एंड व्होल्टेज प्लस ISZ. रिसिविंग एंडचं व्होल्टेज प्लस ISZ. रिसिविंग एंडचं व्होल्टेजची व्हॅल्यू 66 kV पुटअप केली. देन सेंडिंग एंड करंटची आलेली व्हॅल्यू पुटअप करून इट मल्टिप्लाइड बाय Z इम्पिडन्स. Then voltage regulation. The formula for voltage regulation is
the sending end voltage minus receiving end voltage divided by receiving end voltage into 100. या फॉर्म्युलाजमध्ये व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर आपल्याला आन्सर्स भेटतं. दॅट इज 20.58%. फ्रॉम इक्वेशन 1 सेंडिंग एंड करंटचं हे इक्वेशन आहे. यावरून आपण रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स आपण जो आहे टॅन इनवर्स कॉस ऑफ फाय एस मीन्स सेंडिंग एंडचा पॉवर फॅक्टर जर काढायचा असेल तर टॅन इनवर्स ऑफ एक्सेल बाय आर. इथं एक्स रिॲक्टन्स जो आहे तो टॅन इनवर्स ऑफ त्या डायग्राममध्ये जो काही रिॲक्टन्स आहे रेजिस्टन्स आहे 227 आणि इथं रिॲक्टन्स जो आहे 78. टॅन इनवर्स ऑफ एक्सेल बाय आर. दिस इज द फॉर्म्युला फॉर phi 1. Then from the equation 2 this is the reactance 16 to 110 divided by 77915. Tan inverse of this, that will be cos of phi 2. Supply power factor phi s, this is minus 30.46. then supply power factor cos of phi s. Cos of phi s means cos of 30.46, that is 0.86. Okay. नेक्स्टला आपण कंपॅरिझन ऑफ ट्रान्समिशन लाईन बघणार आहे. तर हे काही पॉइंट्स आहेत. ट्रान्समिशन लाईनचे कंपॅरिझनचे. तर नॉमिनल टी मेथडमध्ये कॅपॅसिटन्सचं जे लोकेशन आहे ते ॲट द मिडल ऑफ ट्रान्समिशन लाईन. नॉमिनल पाय मेथडमध्ये लंप्ड कॅपॅसिटन्स डिवायडेड equally as C/2 and located at two places at the sending end side and at the receiving end side. हे आपण बघितलेलं आहे की पाय मेथडमध्ये जो कॅपॅसिटन्स आहे ट्रान्समिशन लाईनचा तो इक्वली डिवाइड केलेला आहे ॲज C/2 टू दी लेफ्ट साईड ऑफ ट्रान्समिशन लाईन अँड C/2 टू दी राईट एंड ऑफ द ट्रान्समिशन लाईन. एंड कंडेन्सर मेथडमध्ये काय तर ट्रान्समिशन लाईनच्या रिसिव्हिंग एंडच्या लास्टला आपण कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे. तो फिगर्स जे आहेत ते आपण बघितलेले आहेत. फेजर डायग्राम पण आपण स्टडी केलेलं आहे. सेंडिंग एंड करंटचं इक्वेशन काय येणार आहे. सेंडिंग एंड करंट इज इक्वल्स टू IR प्लस IC. नॉमिनल पाय मेथडमध्ये जो काही लाईनचा करंट आहे प्लस दी करंट विच इज फ्लोज थ्रू IC2. दिस इज दी सेंडिंग एंड करंट इक्वेशन. देन एंड कंडेन्सर मेथडमध्ये सेंडिंग एंडचं करंट इक्वेशन इज इक्वल्स टू सेंडिंग एंड करंट इज इक्वल्स टू IR प्लस IC. याच्यासाठी आपण आपल्याला पर्टिक्युलर फेजर डायग्राम्स बघून हे सेंडिंग एंड करंटचे इक्वेशन्स आपण लिहू शकतो. देन यूज्ड इन विच टाईप ऑफ लाईन. ह्या ज्या मेथड्स आहेत त्या कुठल्या लाईन्ससाठी प्रिफर केल्या जातात तर ह्या ज्या तिन्ही मेथड्स आहेत त्या आपण मिडियम ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स चेक करण्यासाठी मीन्स ॲप्लिकेबल आहेत. तर मिडियम ट्रान्समिशन लाईन ऑफ व्होल्टेज 20 kV टू 100 kV ऑफ लेंथ 50 to 150. इथंपर्यंत जे आहे आपण मीन्स मिडियम ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स चेक करण्यासाठी या तिन्ही मेथड्स यूज करतो. तर मिडियम ट्रान्समिशन लाईनसाठी जी काही लेंथ जी आहे ती नियर अबाउट 50 to 150 किलोमीटर आहे आणि व्होल्टेजची रेंज जी आहे ती 20 kV टू
100 kV असते. ओके, देन जे काही रिझल्ट्स जे आपल्याला या मेथड्सवरून आपल्याला भेटतात ते रिझल्ट्स बाय दीज मेथड्स आर फेअरली ॲक्युरेट विथ दी नॉमिनल टी मेथड, देन फेअरली ॲक्युरेट विथ दी नॉमिनल पाय मेथड, नॉट सो ॲक्युरेटेड विथ दी इनकंडेन्सर मेथड. मीन्स मोस्ट प्रिफरेबली आपली जी काही टी मेथड आहे किंवा पाय मेथड आहे तीच मोस्टली परफॉर्मन्स चेकिंगसाठी यूज केलेली जाते. ओके, देन आपण बाकीचे जे काही राहिलेले टॉपिक्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करू.